नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट। ठाकरे गटात इनकमिंग सुरू, भाजपचा बडा नेता शिवबंधन बांधणार। काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो, जाणून घेऊया। शिवसेनेतील अभूतपूर्व फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मैदानात उतरून पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे। शिवसेना सोडून गेलेले अनेक माजी आमदार, खासदार तसेच मंत्री ठाकरे गटात परत येत आहेत। इतकंच नाही तर भाजपमध्ये नाराज असलेले काही नेते देखील ठाकरे गटाच्या वाट्यावर आहे। त्यामुळे शिंदे गटाचं टेन्शन वाढलं आहे। यवतमाळ जिल्ह्यातील भाजपचे नेते आणि दिग्रजचे माजी आमदार संजय देशमुख यांनी गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। आपल्याकडे शेकडो समर्थकासह ते मुंबईतील मातोश्री येथे जाऊन शिवबंधन बांधणार आहेत। संजय देशमुख यांच्या रूपाने शिवसेना ठाकरे गटाला यवतमाळ जिल्ह्यात मोठे बळ मिळणार आहे। संजय देशमुख गटात प्रवेश करणार असल्याचे भाजपला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे। दुसरीकडे शिंदे गटाचंही टेन्शन वाढलं आहे, कारण संजय देशमुख यांची यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रज, यवतमाळ आणि आर्णी मतदारसंघात मोठी ताकद आहे। शिंदे गटात गेलेल्या मंत्री संजय राठोड यांना रोखण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून हा प्रयत्न केला जात असल्याची माहिती आहे। दरम्यान यापूर्वी देखील संजय देशमुख ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चांना जोर धरला होता। 1998 पासून संजय देशमुख हे राजकारणात सक्रिय झाले होते। सुरुवातीला त्यांनी संजय राठोड यांच्यासोबत शिवसेनेसोबत काम केले, मात्र त्यानंतर अपक्ष निवडणूक लढवत त्यांनी 1999च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता। तेव्हापासून देशमुख आणि राठोड कट्टर विरोधक आहे। दरम्यान संजय राठोड यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांना राजकीय धडा शिकवण्यासाठी पाऊल टाकायला सुरुवात केली आहे। यातील सेनेचा पहिला मोर आहे संजय देशमुख असण्याची शक्यता आहे। त्यामुळे यवतमाळमध्ये पुन्हा संजय विरुद्ध संजय असा सामना रंगण्याची शक्यता आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।